आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांच्यावर जो काळानं झेप घेतली, त्यांचं अपघातात जे निधन झालं, त्यामुळे निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। काही लोकांचं वैयक्तिक असेल, राजकीय असेल किंवा अन्य नुकसान असेल, ती जी हानी झाली ती न भरून निघणारी आहे। महाराष्ट्र एका द्रष्ट्या नेत्याला, विकसनशील दृष्टिकोन असणाऱ्या पुरुषाला आणि सामान्य कार्यकर्त्यांना दिलासा देणारा, हात देणारा नेता आज पडद्याआड झाला, त्याचं अतीव दुःख आहे। मी त्यांना या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।